हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। कसे आहेत सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असणार। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। तर आज सर्वात पहिले जाणार आहोत आपण, कारण की माझं बाळ म्हणजे आयांश झालेलं आहे आज 4 महिने 2 दिवसाचं। तर त्याचं 3.5 महिन्याचं इंजेक्शन द्यायचं बाकी होतं, तर त्याला घेऊन जाते इंजेक्शन द्यायला आणि पुढे काय काय होते आजच्या डेली ब्लॉगमध्ये ते पण तुमच्यासोबत शेअर करते। तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि आपले व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण की आता आपले व्हिडिओ डेली येणार आहेत। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। की आजच्या ब्लॉगमध्ये आपण काहीतरी शेअर करणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही डिसाईड केलं की तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे खोबरा बर्फी की लाडू बर्फी। तर इथे हे आम्ही दुपारीच खोबरं काढून घेतलं होतं सर्व आणि आता रात्रीला याची बर्फी बनवते। तर इथे आमच्या आईचं चालू आहे खोबरा बर्फी कट करणं। चला आता याची रेसिपी तुमच्यासोबत पुढे शेअर। त्या अगोदर आम्ही हे सर्व मस्तपैकी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर आता मस्तपैकी हे खोबरं आम्ही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर बर्फीची रेसिपी कोण बनवणार आहे तुम्हाला सांगू का? तर बनवणार आहे माझ्या आई। हे बघा थोडंसं जाडसरच आम्ही खोबरं काढून घेणार आहे। हे बघा हात एवढं जाडं करून घेणार आहे आता आम्ही। अशा प्रकारे आता आम्ही हे सर्व खोबरं काढून घेणार आहोत। तर आता तुम्ही विचार करत असेल का यांनी बा हे काळं काळं का दिसत आहे? तर आम्ही याचे सालासहित खोबरं मिक्सरमधून काढून घेत आहे, त्यामुळे हे थोडं काळसर आलं, पण याची टेस्ट खूप भारी येते, त्यामुळे आम्ही काळसर काढून घेतो। आता हे तुम्हाला संपूर्ण काढल्यावर दाखवते। आता आपण संपूर्ण खोबरं मस्त बारीक केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। तर आपण साखर पण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि साखरचा पाक करणार आहोत। तर आई म्हणते साखर मिक्सरमधून न काढता साखरचा आपण पाक करणार आहोत मस्तपैकी। आता आम्ही सुरुवात केलेली आहे खोबरा बर्फी बनवायला आणि बघा कढई मस्त गरम तापलेली आहे। त्यामध्ये आम्ही टाकणार आहे 2 स्पून तूप, साजूक तूप बघा। मस्त साजूक तूप टाकलेलं आहे। साजूक तूप मस्त तापलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण खोबरं, बारीक केलेलं खोबरं। तर बर्फी आम्ही अर्धा किलोची बनवत आहे। तर हे बघा आणि मंद आचेवर हे होऊ द्यायचे। कशा आचेवर होऊ द्यायचे? मंद आचेवर होऊ देणार आहे। आता हे सर्व तूप आणि खोबरं पूर्ण एकजीव करून घ्यायचं। सांगा आई कसं करायचं? पाणी जरासं सोपू द्यायचं। तर इथे मस्त मी 5 विलायची घेतल्या आणि ते मी मस्त बारीक काढून घेते। आणि याचे लाडू पण बनवू शकतात है नाही? तर तुम्हाला बर्फी बनवायची असेल तर बर्फी बनवा, लाडू बनवायचे असेल तर लाडू बनवू शकता तुम्ही।
तर मस्त मंद आचेवर आपण याला अर्धा तास मस्त याच्यातलं पाणी आटेपर्यंत याला मस्त फिरून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आई ॲड करणार आहे दूध. तर हे बघा, यामध्ये आपण दूध ॲड करणार आहे. तर दूध मस्त एकजीव करून घ्यायचं. पिऊ, तुला लाडू आवडते? कसा खाशील मला सांग बरं. आणि फिनिश कसा करून टाकशील? पोत पोत खाऊन घेतो. किती खाशील? वाव, आता याच्यामधले 2 बर्फी पिऊची आहे माझ्या, हो ना का? तिथं सोबतच खाऊन घेते. एवढे सारे खाल्ले तर तिला काय होणार? भाऊ भाऊ होते ना तुला? भाऊ टमी मध्ये भाऊ होते ना? तर हे बघा, आता आपण याच्यातनी ऍड केलेली आहे मस्त साखर. अर्धा किलोला आपण अर्धा किलो खोबऱ्याला आपण अर्धा किलो साखर यूज केलेली. घेऊ का वरची? तर आता हे आपण संपूर्ण साखर एकजीव करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या साखरला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. कोपर मध्ये टाकायचं का? आता याला मी मस्त रात्रभर ठेवून देणार आहे, सकाळी खाली. हे बघा, आता आपल्या बर्फीतलं पुरं पाणी म्हणजे साखरला जो पाक सुटला होता तो पूर्ण आटून गेलेला आहे. आणि बघा किती छान असा कलर आलेला आहे. आता बस 2 मिनिटमध्ये होऊन झालेलं आहे. आणि इकडं माझी विलायची पण काढून झालेली आहे. तर आपण विलायची याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. ते बघा, विलायची आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. विलायची टाकल्यामुळे खूप जास्त सुगंध सुटलेला आहे बर्फीला. असं मस्त असं वाटून आहे ना आता. तर या ताटामध्ये आपण बर्फी पाडणार आहोत. तर बर्फी पाडण्या अगोदर मी यामध्ये थोडंसं तेल टाकते. कोणी कोणी याला तूप लावते, तर मी याच्यामध्ये तेलच टाकते. आणि संपूर्ण तेल या ताटाला लावून घेते. तर आपलं मस्त तेल लावून झालेलं आहे. आणि इकडे आपली बर्फीचं सारंग पण रेडी आहे. हे बघू शकता तुम्ही, बर्फीचं सारंग रेडी आहे. आणि ताटाला तेल पण लावून झालेलं आहे. पिऊ, तुला काय पाहिजे? नद्दू, माझी पिऊ नद्दू खाणार आहे. मी तर बर्फी खाते. बर्फी मी पण लड्डू खाते माझ्या पिऊसाठी. मी बर्फी खातो. तर इकडे आपलं संपूर्ण सारंग तयार झालेलं आहे. आणि ते आपण या ताटामध्ये ॲड करणार आहोत. तेल जास्त लागलं ना? हो,
लावलो पण ते एवढं लावलं आहे. सज इथे म्हणजे साईडच्या काठाला तेल लावलं नाही. तुटून जाईल ना. त्याच्यात जरासं ते पिस्ता हे आहे आपलं बदाम आहे. तर आता याला आम्ही कट करून घेणार आहे. इथं बसा मांडी घालून. तर हे पिऊ पण बसलेली आहे आणि आई पण आहे आणि आम्ही याला कट करून घेणार. थांब थांब एक मिनिट. थांब नंतर एक कापसून. जेव्हा कोणाला आपल्या घरी आई कोणाला काय माहिती. गरम आहे ना, चटका लागून जाईल. आई ती दारात कोण आहे बाई? एक कोणतरी आलाय. आई पिवली नेते वाटते. हे गरम आहे बेटा, बच्चोने हात लावायचा नसते. आमची बर्फी थंडी झाल्यावर काढून दाखवते. चला तुमच्या दोघीचा फोटो